नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ उत्पन्न अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असा तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असं जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करतो. असं करू शकता, कांदा निर्यातीला वेग येणार, राज्यातील सुमारे 1,00,000 टनाहून अधिक कांदा मॉरिशसला निर्यात होणार. बघू शकता, राज्यातील नाशिक व अहिल्यानगरच्या कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील सुमारे 1,00,000 टनाहून अधिक कांदा निर्यात करून मॉरिशसची मोठ्या प्रमाणात कांद्याची गरज पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. आमदार सचिन अहिर यांनी चांदवड येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री रावल म्हणाले की गेल्या काही वर्षात श्रीलंका व बांगलादेशात स्वतः कांदा उत्पादन सुरू केले आहे, तर पाकिस्तानने चीनी कांद्याला जोरावर स्पर्धा निर्माण केल्यामुळे भारतीय कांद्याला निर्यातीत अडचणी येत होत्या. परंतु मॉरिशसच्या प्रजासत्ताकच्या भारतातील उच्चायुक्त शिलाबाई बापू यांच्यासोबत महाराष्ट्रातील कांदा मॉरिशसला पाठवण्याबाबत चर्चा झाली. केंद्र सरकारने एक्सपोर्ट ड्युटी 40% शून्यावर आणल्याने निर्यातीला वेग येईल असे सांगितले आहे. आणि बाजार समितीच्या कांद्याची आवक दुप्पट, आखाती देशातील युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला आहे. निर्यात कमी झाल्यामुळे स्थानिक मार्केटमधील आवक प्रचंड वाढत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक बाजारपेठेमध्ये बाजार समितीमध्ये सोमवारी मागणीपेक्षा दुप्पट आवक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिदिन 800 ते 900 रुपये टन कांद्याची गरज असते, परंतु सोमवारी एकाच दिवशी 1551 टन कांद्याची आवक झाली. त्याचा परिणाम दरावर झाला असून निर्यात सुरू झाली नाही, तर आवक वाढून दर अजून घसरण्याची शक्यता आहे. धन्यवाद. लक्ष्मी.